लाडकी बहीण योजनेवरनं राज ठाकरेंपाठोपाठ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा सरकारवर आता निशाणा साधलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीआधी महिलांना लाच देण्याचा प्रकार आहे, असं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय। यासाठीच निवडणुका सुद्धा लांबणीवर टाकल्याचा दावा त्यांनी केला। तर लाडकी बहीण योजना ही लाडकी खुर्ची योजना असल्याचा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावलाय। तर निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते, आता वरून देत। विधानसभेची घोषणा अजून झाली नाही या सरकारकडून, मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं, कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती, असा आमचा आरोप आहे। आम्ही पण तेच सांगतोय की ही लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना नाही, तर ही लाडकी खुर्ची योजना आहे। असं आहे की राज्यामध्ये एकूण 6,53,लाख आणि 727 महिला आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत। हे लोक किती जणांना ह्या लाडक्या बहीण योजनेचा, मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा लाभ देणार आहेत, किती देणार आहेत याची कल्पना आहे तुम्हाला? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।